नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि सगळी माझी सोशल मीडिया फॅमिली आणि सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण थंबनेलवर वाचलेलंच आहे, 2100 रुपये हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार. हे मंत्री आदितीताई तटकरे यांनी काय सांगितले आहे, याबद्दल काय अपडेट दिलेले आहे. कारण की आता हे जे बजेट संकल्प सुरू आहे, अर्थसंकल्प सुरू आहे, विधानसभेतून जेव्हा त्यांची सभा पूर्ण झाली, मीटिंग झाली, त्याच्यानंतर जेव्हा त्या बाहेर पडल्या, तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना सगळ्यांनी, म्हणजे संपूर्ण प्रसारमाध्यमाच्या वेगवेगळ्या मीडियामधून त्यांना एकच प्रश्न विचारला गेला की अन्य योजनांविषयीसुद्धा म्हणजे बरेच काही अपडेट आहे, परंतु महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल जेव्हा त्यांना विचारण्यात आले की 2100 रुपयाचा हप्ता हा कधी मिळणार, तेव्हा काय म्हणाल्या मंत्री आदितीताई तटकरे. त्या म्हणाल्या की योग्य वेळ आली की 2100 रुपयाचा हप्ता मिळणार. परंतु आपणास माहीत आहे का, जेव्हा ही योजना आली 2025मध्ये, तेव्हा या योजना आली तेव्हाच एकनाथरावजी शिंदे हे सर्व काही या योजनेचे सर्व आहेत आणि नंतर ती योजना पुढे जाण्यासाठी सगळ्यांचा हातभार आहे. परंतु एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्यावेळेला सांगितले होते की तुम्ही आम्हाला बळ द्या, आम्ही तुम्हाला 1500वर ठेवणार नाही, तर आम्ही तुम्हाला 2100 रुपये हप्ता करू. तर या पाठीमागे संपूर्ण श्रेय हे एकनाथरावजी शिंदे साहेबांचं आहे. तर एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अजूनही आजही त्यांनी जर मनावर घेतलं, त्यांनी जर यासाठी संपूर्ण लढा दिला आणि हा निर्णय जर त्यांनी पक्का घेतला, ठाम केलं, तर ते या निर्णयावर अटळ राहू शकतात आणि ते लगेचच हे लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता देऊ शकतात. कारण की आता म्हणजे जे एकनाथरावजी शिंदे जर म्हणाले साहेबांना, आपल्या मुख्यमंत्री साहेबांना की साहेब हे एवढं करून द्या म्हणून मंजूर, तर ते होऊ शकतं. कारण की ही योजना, लाडकी बहीण योजना ही एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी आणलेली आहे आणि त्यांनी भरपूर सारा पुढाकार केलेला आहे. योजनेमध्ये त्यांनी भरपूर कष्ट घेतलेले आहे. आता जरी ते उपमुख्यमंत्री असले तरीसुद्धा हे सुद्धा ते करू शकतात. त्यामुळे त्यांना विनंती आहे